उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस्व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री 19 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 दरम्यान सोलापूर येथील वोरोनोको प्रशाला येथील मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। सदर मिनी सरस्व रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार विजय देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार शहाजी पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, उमेद अभियानाचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या, या मिनी सरस्व रुक्मिणी महोत्सवामध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातून 60 स्टॉल लावण्यात येणार आहेत। महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते। या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो। या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत। ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात। शिवाय घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील। हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील। ग्रामीण भारतातील खाद्य संस्कृती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले। ग्रामीण महिलांच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे। तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी तसेच ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी केले आहे।